महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। राजकमल चौकातील सौंदर्यीकरण व विकास कामांना गती द्या, आमदार सौ सुलभाताई खोडके यांची सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना। मान्सून पूर्व उपाययोजनांना घेऊन राजकमल चौक, ऑटो गल्ली परिसराची पाहणी। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा, अमरावती। शहराचे हृदयस्थळ असलेल्या राजकमल चौकात पावसाच्या दिवसांमध्ये समस्या उद्भवत असल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी व वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। सदर बाब लक्षात घेता आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने परिसरात रस्ते, नालीचे बांधकाम तसेच सौंदर्यीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्रगतीपथावर आहे। सदरची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वकरित्या पूर्ण करून पावसाळ्यात चांगल्या सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी राजकमल चौक, रेल्वे पूल, अंबापेठ, ऑटो गल्ली परिसराची पाहणी केली। राजकमल चौक हा शहराच्या 4 भागांना जोडला गेला असल्याने या चौकात नागरिकांची प्रचंड वर्दळ दिसून येते। मात्र पावसाच्या दिवसात परिसरातील नाल्या चोकप होऊन सर्व पाणी चौकात येऊन साचत असल्याने नागरिकांना आवागमन करताना अडचणी निर्माण होतात। याचा नाहक मनस्ताप वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांना सुद्धा सहन करावा लागतो। या संदर्भात आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला। याची फलश्रुती म्हणून राजकमल चौक ते रेल्वे पुलापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथचे बांधकाम करणे तसेच सौंदर्यीकरणाचे कामाकरिता अर्थसंकल्पीय कामे शीर्षांतर्गत 60 लाख निधी मंजूर करून उपलब्ध करण्यात आला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सद्यस्थितीत करण्यात येत असलेले सदरचे काम प्रगतीपथावर आहे। शहरातील अत्यंत वर्दळीचा व हृदयस्थळ म्हणून ओळखला जाणारा ब्रिटिशकालीन पुलाचे योग्यरित्या सौंदर्यीकरण करण्यात यावे अशा सूचना आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी पाहणी दरम्यान दिल्या। त्यानंतर अंबापेठ ते ऑटो गल्ली येथे प्रगतीत असलेला रस्ता व नालीचे बांधकामाची पाहणी करण्यात आली। मूलभूत सुविधांच्या विकास कामांच्या विशेष अनुदानातील 46 लक्ष निधीतून रस्ता व अंदाजे 26.75 लक्ष निधीतून नालीचे बांधकाम करण्यात येत आहे। सदर कामाची सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने पाहणी करण्यात आली। सदर काम दर्जेदार व गुणवत्तापूर्वक करण्यासह चांगल्या सुविधा निर्माण करण्याला घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व अमरावती महानगरपालिका यांच्या वतीने संयुक्तरित्या कार्यवाही करून तात्काळ पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे अशा सूचना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता तुषार काळे यांना देण्यात आल्या। यासोबतच परिसरातील ऑटो गल्ली येथे रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना आदेशित करण्यात आले। यासोबतचा सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रगतीत असलेली कामे सुद्धा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजित करावे, जेणेकरून परिसरात पाण्याचे डबके साचणार नाही, नाली चोकप होणार नाहीत। याबाबत आधीच उपाययोजना करण्याचे व त्याबाबतचे नियोजनासंदर्भात आपल्याला वेळोवेळी अवगत करण्यात यावे अशा सूचना सुद्धा आमदार महोदयांनी संबंधितांना दिल्या। दरम्यान स्थानिक नागरिक, व्यापारी वर्गाशी सुद्धा आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी संवाद साधला। दरम्यान स्थानिकांनी आमदार महोदयासमक्ष काही समस्या कथन केल्या तसेच परिसरात विकास कामे व सौंदर्यीकरणाची पूर्तता होत असल्याने आमदार महोदयांचे आभार मानित अभिनंदन केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ता तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके, सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता तुषार काळे, शाखा अभियंता सुनील जाधव, माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर, निलेश शर्मा, प्रमोद महल्ले, योगेश सवई, दिलीप कडू, जितेंद्रसिंह ठाकूर, यश खोडके, बंडू निंभोरकर, किशोर भुयार, मनोज केवले, महेश साहू, अमोल देशमुख, प्राचार्य डॉक्टर अजय बोंडे, भूषण बनसोड, कर्नल सिंग राहल, श्रीकांत जमवर, आनंद मिश्रा, प्रमोद सांगोले, सुयोग तायडे, सचिन दळवी, छोटू खंडारे, चेतन वाठोडकर, अनिल शुक्ला, शक्ती तिडके, संजय मळणकर, सचिन रहाटे, महेश साहू, भोजराज काळे, प्रशांत महल्ले, सनाउल्ला खान ठेकेदार, हबीब खान ठेकेदार, सय्यद साबिर अब्रार, मोहम्मद साबिर, समीउल्लाह पठाण, नईमभाई चुडीवाले, दिलबर शाह, हाजी रफीक भाई, सादिक रजा, सनाउल्ला सर, फारूकभाई मंडपवाले, बंडू धोटे, शुभम पारोदे, महेंद्र किल्लेकर, अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध।
पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.